CMY KPY योजनेतील सर्व मित्रांना नमस्कार। बघा, योजनेतील शेकडो बेरोजगारांची फसवणूक अशी म्हणण्याची वेळ का आलेली आहे हे आजच्या बातमीद्वारे सविस्तररित्या जाणून घेऊया मित्रांनो। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत बेरोजगारांची फसवणूक झाल्याचा आरोप। 6 महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करीत महाराष्ट्र सरकारने बेरोजगारांना महिना 10,000 रुपये मानधन देण्याची मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य विकास प्रशिक्षण योजना लागू केली। भंडारा जिल्ह्यातील शेकडो बेरोजगारांनी आपले नाव नोंदवीत या योजनेत सामीलही झाले, परंतु भंडारा यांच्या शासकीय विभागामध्ये नियुक्त झालेल्या बेरोजगारांना मागील 6 महिन्याचे मानधन दिले नसल्याने शासनाने बेरोजगारांची थट्टा व फसवणूक केल्याचा आरोप होत आहे। या फसवणुकीच्या विरोधात कौशल्य विकास अधिकारी कार्यालय भंडारा येथे जिल्ह्यातील शेकडो बेरोजगारांनी 10,000 रुपये महिन्याप्रमाणे 6 महिन्यांचे 60,000 रुपये शासनाने त्वरित द्यावेत याकरिता युवा व कौशल्य विकास अधिकारी बोंद्रे यांचा घेराव केला। यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजय मेश्राम, बालू ठवकर, माजी पंचायत समिती सदस्य रवी येळणे, प्रवीण उदापुरे, मनोज लुटे यांसह शेकडो बेरोजगार तरुण कौशल्य विकास अधिकारी कार्यालयाच्या आवारात ठाण मांडून बसले होते। जोपर्यंत शासनाने आमचे मानधन मिळत नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही असा पवित्रा बेरोजगार युवकांनी घेतला। युवा कौशल्य कार्यालयातच मुक्काम करण्याचा चंग बांधला। त्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले। परिस्थिती चिघळण्याची चिन्हे असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले। पोलिसांनी बेरोजगारांच्या विरोधात दडपशाहीचे धोरण अवलंबले। अखेर कौशल्य विकास अधिकारी बोंद्रे यांनी बेरोजगार युवकांना 8 दिवसात त्यांचे 60,000 रुपये मिळवून देऊ असे आश्वासन दिले। त्यानंतर बेरोजगारांनी आंदोलन मागे घेतले। बघा मित्रांनो, ही बातमी आहे भंडारा जिल्ह्यातील लोकसत्ता वृत्तपत्राच्या सौजन्याने। या ठिकाणी काही क्षण चित्र दिलेले आहेत बघा। धन्यवाद मित्रांनो।